श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत पाठाचा आजचा दुसरा दिवस, वार शुक्रवार, आणि आज अध्याय घ्यायचे आहेत आपल्याला 3, चौथ्यापासून ते 6व्यापर्यंत. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्विती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जण असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्न उदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्न उदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद प्रेमळ भक्त 4th अध्याय गोड हा. श्री स्वामीराज अर्पणमस्तु. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. कानन वैश्वानरा अज्ञान तमछेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियैसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकूण उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्या परी तात्यांशी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाणे याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी
चोळाप्पा प्रती त्याच लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकतो भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची या मणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असं कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याची धरुणी हावं आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुत्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज.